नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने कंबर कसली असून आगामी निवडणुकीत 60 पेक्षा जास्त जागा पक्ष लढवू शकतो अशी शक्यता पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केली आहे। त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जागांवर सर्व्हे केला जाणार असून योग्य उमेदवाराला संधी देण्यात येणार असल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलंय। महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते। महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये अनेक तीर्थक्षेत्रे आहेत। याच पार्श्वभूमीवर राज्यातील वयोवृद्धांना तीर्थयात्रा करणं सुलभ आणि सोपं व्हावं यासाठी महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केली आहे। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय। 60 वर्षांवरील नागरिकांना योजनेचा लाभ घेता येणार असून देशभरातील 66 तीर्थक्षेत्रांसाठी योजना लागू करण्यात आली आहे। या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना 30,000पर्यंत अनुदान मिळणार आहे। राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केली आहे। 14 जुलै रोजी सामाजिक न्याय विभागाने या योजनेचा शासन निर्णय जारी केलाय। दरम्यान हैदराबादचे खासदार आणि ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन या पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी या योजनेवरून राज्य सरकारवर टीका केली आहे। तीर्थक्षेत्रांच्या यादीमधून 2 मुस्लिम स्थळं वगळण्यात आल्याचा दावा ओवैसी यांनी केलाय। ही योजना केवळ एका धर्मापुरती असल्याची टीका देखील ओवैसी यांनी केली आहे। विशाळगड हिंसाचार प्रकरणी आता MIM आक्रमक झाला असून 19 जुलै रोजी राज्यातील MIMचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी कोल्हापुरात धडकणार आहेत। MIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी फेसबुकवरून कार्यकर्त्यांना तशा सूचना केल्या आहेत। दरम्यान सोमवारी इम्तियाज जलील यांनी विशाळगड हिंसाचार प्रकरणी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला होता। शाहू महाराजांचे वंशज हिंसेचा नेतृत्व करतात असं म्हणत खासदार शाहू छत्रपती यांच्यावर जोरदार टीका केली होती। नुकत्याच संपलेल्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीने उभे केलेले सर्व उमेदवार निवडून आले। दुसरीकडे महाविकास आघाडीकडून उभ्या करण्यात आलेल्या 3 पैकी 2 उमेदवारांना विजय मिळवता आला, पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवणारे शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा पराभव झाला। या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या आकडेवारीनुसार काँग्रेसची 7 मतं फुटल्याचं स्पष्ट झालं असून आता त्या 7 विधानसभा आमदारांवर पक्षाकडून कारवाई होणार असल्याची माहिती काँग्रेसचे नागपूरमधील विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी यांनी दिली आहे। काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीने सगळे सोयरे अध्यादेशाविरोधात भूमिका घेतली होती। सगळे सोयरे यांना आरक्षण ही मागणी फक्त ओबीसी विरोधातील नाही तर समस्त आरक्षणाच्या चौकटीला धक्का लावणारी आहे। यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना एक महत्त्वाचा सल्ला दिलाय। मनोज जरांगे यांनी उपोषण करण्यापेक्षा 288 जागा लढवल्या पाहिजे। त्यांनी निवडणूक लढवण्याबाबत भूमिका जाहीर केली होती। आता त्यांनी 288 जागांवर विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे। ते लढतील अशी माझी अपेक्षा आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। राज्यभरात पोलीस आयुक्तालय, ग्रामीण पोलीस, रेल्वे पोलीस व राज्य राखीव दलातील SRPF अंमलदार विभागातील चालक पदासाठी 19 जून पासून मैदानी चाचणीतून भरती प्रक्रियेला सुरुवात होत आहे। हजारातील संख्येने असलेल्या पदांच्या भरतीसाठी लाखोंच्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत। त्यानंतर 31 डिसेंबर 2024 या काळातील अंदाजे 7,000 पोलिसांची भरती होईल। भपकेबाजीवरून वादात सापडलेल्या ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर व त्यांच्या कुटुंबाबाबत एक धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत। पूजा यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांचा काही दिवसांपूर्वी पिस्तूल घेऊन मुळशीतील शेतकऱ्यांना धमकावतानाचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला होता। आता रात्रीच्या अंधारात दांडे कुऱ्हाडी घेऊन पोलिसांसह नागरिकांना दमदाटी करतानाचा व्हिडिओ समोर येत आहे। धक्कादायक बाब म्हणजे हा व्हिडिओ पोलिसांनीच पुरावा म्हणून रेकॉर्ड केलाय। भंडाऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अशोक बागुल यांच्यावर एका तरुणीनं विनयभंगाचा आरोप लावला होता। या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल भंडारा पोलीस अधीक्षकांनी मंत्रालयात पाठवला असून डॉक्टर अशोक बागुल यांच्या विरुद्ध कोर्टात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे। असं असताना आरोप असलेल्या SDPO बागुल यांच्यावर कुठलीही कारवाई न होता त्यांना पुन्हा भंडारा इथं कालपासून सेवेत रुजू करून घेतलंय।
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे। राज्यात राबवलेल्या महत्त्वाकांक्षी 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा गैरव्यवहार न झाल्याचे समोर आले। परिणामी 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चिट देण्यात आली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।